नमस्कार मंडळी, तर आज आम्ही चाललेलो आहोत बालीला। तुम्ही बघू शकता आम्ही दुबई एअरपोर्टवर आहे। मुली आता झोपेतच आहेत। अन्वीला घेऊन आम्ही जात आहोत। स्ट्रोलर घेतलंय तिच्यासाठी। आर्याला सुद्धा झोप आले, पण ती एक्साइटेड पण तेवढीच आहे। तर चला आपण पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो, आम्ही काय काय करणार आहोत। ड्युटी फ्री एक्सप्लोर करत करत आम्ही आमच्या गेटवर जायला निघालो। इथे बऱ्याच ब्रँड्सची दुकानं आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी इथून काहीतरी घ्यावं असं नक्कीच वाटतं। तुम्ही बघू शकता किती मोठमोठे ब्रँड्सचे दुकानं आहेत। इथे परफ्यूम्स वगैरे सगळं मिळतं। हे समोरच गिफ्ट फ्रॉम दुबई आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स मिळतात। इवन तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल चॉकलेट्स वगैरे ते इथून तुम्ही घेऊ शकता। आम्ही आता सगळी प्रोसिजर झालेली आहे। आता गेटवर येऊन बसलोय। मुली सुद्धा झोपल्यात, त्या दोघी सुद्धा चालून चालून दमल्या आणि त्या झोपून गेल्या। अन्वी स्ट्रोलर मध्ये, तिला खूप झोप आलेली आणि इकडे आर्या झोपले। दोघींची झोपायची वेळ आहे, त्यामुळे त्या दोघी झोपल्यात गाढ। तर आता आम्ही आमचा फ्लाईटचा वेट करतो आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवतो। पुढे काय काय घडलं, आम्ही कसे पोहोचलो, सगळं तुम्हाला दाखवतो। मंडळी, फायनली ती वेळ आली जेव्हा आम्ही फ्लाईटमध्ये जाण्यासाठी निघालो। फ्लाईटमध्ये जाण्याआधी त्यांनी आमची तिकीट चेक केली आणि आम्हाला कुठल्या बाजूला असेल ते सांगितलं। मग आम्ही सीट शोधत पुढे गेलो आणि फायनली आमची सीट सुद्धा मिळाली। विंडो सीट बघून आर्या तर खूप एक्सायटेड झाली। मग ह्या दोन्ही मुलींना बसवत मी सुद्धा एकदम कम्फर्टेबल होऊन रिलॅक्स होऊन बसून गेले। फ्लाईट टेक ऑफ झाला आणि लगेचच आमचा ब्रेकफास्ट आला। ब्रेकफास्टमध्ये नूडल्स, चिकन नूडल्स होते आणि क्रोझॉन आणि बरेच असे फ्रूट ज्यूस होते। मुली दोघीही झोपलेल्या होत्या, त्यामुळे मी मस्त माझा टाइम स्पेंड करत होते। मी बऱ्याच बॉलिवूड मूवी सर्च केल्या, त्यामध्ये एखाद दुसरी मला आवडली सुद्धा, ती मी वॉच करत आपला प्रवास कंटिन्यू केला। एमिरेट्सच्या फ्लाईटमध्ये 3 कॅमेरे असतात, जेणेकरून तुम्हाला कळतं तुम्ही कुठे पोहोचलेला आहात। आर्या अन्वीला असे टॉयज दिले जेणेकरून त्यांचा वेळ सुद्धा व्यवस्थित निघून जाईल आणि आम्हाला असं पाऊच दिला ज्यामध्ये सॉक्स आणि टूथब्रश, टूथपेस्ट असं बरंच काही होतं। ह्याला ग्रूमिंग किट म्हणतात आणि ही किट 9 अवर्सच्या जर्नीमध्ये नक्कीच देतात। काही वेळाने आमचा लंच सुद्धा आला। लंचमध्ये फिश आणि लेमन ग्रास राईस होता, बरेच नट सुद्धा होते, डेझर्ट्स आणि ज्यूस सुद्धा सर्व केलं होतं। त्यानंतर जेवता जेवता कधी बालीला येऊन पोचलो हे सुद्धा आम्हाला कळलं नाही। 9 अवर्सची जर्नी एकदम कम्फर्टेबल आमची निघून गेली आणि बघताच क्षणी मुली सुद्धा उठलेल्या, त्या सुद्धा बाहेरचा नजारा बघत होत्या। 9 अवर्स एमिरेट्सच्या फ्लाईटमध्ये कसे निघून गेले हे तर काही कळलंच नाही, कारण मूवी बघत बघत मस्त जेवण जेवत आम्ही एकदम बालीला येऊन पोचलेलो होतो। अशा रीतीने बाली एअरपोर्टला पोहोचून आम्ही आमच्या प्रोसिजर करण्यासाठी निघालो। इथे इमिग्रेशनला मोबाईल किंवा कॅमेराने फोटो काढणं, व्हिडिओ बनवणं अलाउड नाहीये, त्यामुळे आम्ही त्याचा वापर नाहीच केला। आणि पुढे सगळ्या प्रोसिजर संपल्यानंतर मुली आजी आजोबांना भेटण्यासाठी एकदम एक्सायटेड होत्या, कारण आजी आजोबा सुद्धा बालीला आमच्यासोबत येणार होते। पूर्ण प्रवासात त्यांनी बाबा आणि आजी, काका कधी येतील हेच विचारत होते। व बालीला आम्ही त्यांना भेटलो आणि आमची पुढची जर्नी चालू केली। मी इमिग्रेशनच्या काही टिप्स देणार आहे। तर सर्वात आधी आपल्या इंडियनसाठी विजा अरायवल आहे तिकडे, त्यामुळे 33 USD असे चार्जेस त्याचे आहेत आणि ते चार्जेस तुम्ही स्वतःसोबत कॅरी कराल तर बरं पडेल, कारण आपल्याकडे सुट्टे असतील तर आपण इझिली तिथे पटकन आपलं काम होऊ शकतं। त्यानंतर बालीचा एक 1 फेब्रुवारी पासून एक न्यू टॅक्स आलेला आहे, तो सुद्धा आपल्याला पे करावा लागतो। तो तुम्ही तिकडेही भरू शकता
किंवा आधीच जायच्या आधी ऑनलाईन सुद्धा पे करू शकता. आणि त्याचे चार्जेस आहेत 1.5 लाख IDR. आणि त्यानंतर बाहेर आल्यावर आपल्याला एक फॉर्म भरावा लागतो जो PC वर भरायचा असतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पासपोर्टची इन्फॉर्मेशन, आपली इन्फॉर्मेशन आणि आपल्या बॅगेजची इन्फॉर्मेशन द्यायची असते फॉर सेफ्टी पर्पज. त्यानंतर बाहेर आल्यावर तुम्हाला बरेच सिम कार्डचे शॉप्स दिसतील, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तिथूनच एखादा सिम कार्ड विकत घ्या जो जवळजवळ 12 GBचा असेल. कारण बालीमध्ये आपल्याला व्हॉट्सअप कॉलिंगच जास्त करावी लागते आणि नॉर्मल कॉल तिथे सहसा तरी कोणी करत नाही. त्यामुळे तुम्ही 12 GB पर्यंत एखादा डेटाचं सिम कार्ड विकत घ्या असं मी तुम्हाला सांगेन. टेलकॉम सेलचा सिम कार्ड तुम्ही विकत घ्या असं मी सजेस्ट करेन, कारण त्याचं नेटवर्क सगळीकडे व्यवस्थित पकडतो. त्यानंतर बाहेर आल्यावर तुम्ही गोजेक आणि ग्रॅब ह्या ॲपवरून टॅक्सी बोलवू शकता. कारण जर तुम्ही प्रायव्हेट कार केली नसेल तर ते दोन्ही ऑप्शन चांगले आहेत तुम्हाला हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी. पुढे आम्ही प्रायव्हेट कार ऑर्डर केली होती. तर अशा प्रकारे आम्ही हॉटेलला जायला निघालो. हॉटेलला जात असताना प्रवासात मस्त मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसत होत्या आणि बालीची ही कलाकृती तर काही वेगळीच. गाडीतून ही दृश्य बघत आम्ही थेट हॉटेलला येऊन पोचलो. बालीच्या कुटा या सिटीमध्ये आम्ही आमचं हॉटेल घेतलं होतं. हे आहे आमचं हॉटेल. आम्ही असे 2 रूम्स घेतले होते ज्यामध्ये ट्विन बेड होते आणि ही रूम खूप कम्फर्टेबल होती. इथे एक महत्वाची टिप मी अशी देईन की जर मुलं सोबत असतील तर तुम्ही आजूबाजूला सगळ्या सुखसोयी असतील आणि विशेषतः इंडियन रेस्टॉरंट आजूबाजूला असेल असंच हॉटेल निवडा. या हॉटेलच्या आजूबाजूला बरेच इंडियन रेस्टॉरंट होते, त्यामुळे आम्हाला इंडियन फूड खाता आलं. ही आमच्या रूमची बाल्कनी होती आणि त्यातून असा बाल्कनी व्ह्यू होता. मग आम्ही सगळे निघालो हॉटेल बघण्यासाठी. हा हॉटेलचा स्विमिंग पूल आहे जो इथून खूप छान दिसतो आणि पूर्ण हॉटेल सुद्धा इथून मस्त दिसतो. मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये येऊन पोचलो जे ह्या हॉटेलचंच होतं. तिथे सगळे बालीचे स्पेशालिटी फूड मिळतात. मग आम्ही विचार केला की आज बालीचंच फूड एक्सप्लोर करूया. मग आम्ही बालीचं जे काही मेन्यूमध्ये दिसत होतं ते फूड ऑर्डर केलं, कारण आम्हाला खूप भूक लागलेली होती. तिकडचं फूड ऑर्डर केलं तेव्हा त्यामध्ये बरेच ऑप्शन होते, पण त्यामध्ये एक आम्ही नासी गोरेंग म्हणून त्यांचं लोकल डिश आहे, पिझ्झा आणि मॅगी गोरेंग हे ऑर्डर केलं. हे फूड आपल्या फ्राईड राईस सारखंच लागतं पण थोडं वेगळं असतं आणि त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं. त्यासोबत एक पापड आणि बरंच काय साईड डिशेस सुद्धा देतात. फूड एन्जॉय करत आम्ही असा आमचा फर्स्ट डे स्पेंड केला. तर मित्रांनो, आता आपण भेटूया पार्ट 2 मध्ये, जेव्हा बालीच्या सेकंड डे मध्ये आम्ही काय केलं हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे तुम्ही बघू शकता आर्या कशी फूड एन्जॉय करते. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.